सद्गुरू समर्थ खंडोजी महाराज यांच्या 197व्या नामसप्ताह महोत्सवानिमित्त अश्वत्थ नगरी अर्थात आपली पिंपळणे नगरी सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत करीत आहोत। खानदेशात मोठ्या प्रमाणात प्रचलित असलेली आई कुलस्वामिनी कानबाई मातेचा महिमा अपरंपार आहे। तर सालाबागाप्रमाणे जागृती ग्रुप बाजारपेठ पिंपळणे आपल्या पुढे सहर्ष सादर करीत आहे एक पौराणिक देखावा। खानदेशनी आई माय मनी कानबाई, खानदेशनी आई माय मनी कानबाई। भक्त हो, आपली कानबाई माता म्हणजे हाऊ एक आदिशक्तीना अवतार छे। जवळ द्वारका पाणीमा बुडणी त्यानंतर यदुवंशी लोक आपला या खानदेशमा रावाले बनात आणि गोपालन व्यवसाय करायला लागणार। तवय आपला कान्हा देश म्हणजे आजना खानदेशना राजा कन्हेर राजा म्हणजे श्री कृष्ण रूप प्रकाशा निवासी आणि राधा म्हणजे स्वतः राधा राणी न रूप बळसाना निवासी। यासनं लगीन होईन आणि पुढे जाई हाई राधा कानबाई म्हणीसन प्रसिद्ध होईनी। पण लोकेसले माहिती नव्हतं या कोण शेतस। तर आज आम्ही तुम्ही सांगसू आपली कानबाई माय जळगाव जिल्हाना चाळीसगाव तालुका माथीन उंबरखेड शेना त्या गावमा काय चमत्कार घडणार आणि आपली कानबाई माय उंबरखेडले कशी अवतरणी। लाल कपडा मा पडेल ओ माय यामध्ये नारळ दखाय राही नव। मी कानबाई माय बोली राहिली। तुले हौजो नारळ सापडेल त्याने तू विधिवत पूजा करी सण स्थापना कर। कारण मी स्वतः माय आदिशक्तीने रूप शे आणि जनकल्याण करा करता माले या गावमा वास करणार शे। माय मी आता काय करू बाई? हाय सगळं माले मला कर नसले सांग ना पडी, कारण त्या खूप मोठा इट्टल बघ तशातच। माय बाबा कुठे शेतस तुम्ही? काय बाई ना इंदू माय माले अशी वाटी राही ना मनास पण मा आई बनती। बागे बागे सपन माये जो वटान बाई बागे बागे सपन माये जो बागे बागे सपन माये जो वटान बाई बागे बागे सपन माये जो।
मायेलो खरंच हाय सांगस हाव ते मोठा चमत्कार घडणार. आईने मला सांगायचे तू म्हणे विधिवत पूजा करीसनी म्हणे स्थापना आठे या उंबर खेळले कर. आई बाबा आता तुम्हाला काय वाटस तुम्ही सांगा ना माले. चाली उकाव मग तू पूजाना बाजारला याते. आई मी जाई उनो पण मला कोणी साधं नारळ आणि मडक बी दिलं नाही. आपली आई अशी गरीब परिस्थितीशी पण तरी सुद्धा मी मायने पूजा आणि स्थापना कर सुजा सांगिते वस्तुले. या इयर भाऊ बनकीना लोकेसले जेवाशिवाय कसं जाऊ देसोत बरं आपण. चला मग आते आपणच रोड दळाले बसू. मग चाली ना आम्ही बी तुमले मदत करू लागतस. अशा हाऊ आनंद की त्या आनंदने तोडच नाही. हाऊ आनंदने दखीसन आई कुलस्वामीनी कानबाई माय प्रसन्न वस आणि स्वतः कानबाई माय इंदुताईले साक्षात्कार दखाडस. इंदू तुना कर्मा तू मनाचा हा उत्सव साजरा करा. आजपासून हा उत्सव एक मोठी परंपरा म्हणे श्रावण महिनामा सगळा खानदेशमा धूमधाममा साजरा होईल. अशा मनातुले आशीर्वाद हा मना उत्सव श्रावण महिनामा पहिला रविवारले घरघरमा साजरा होईल आणि पुढला दिवस म्हणजे सोमवारले माले म्हणा सर्व भक्त आनंदना अनुभव लिसने माले वाजत गाजत निरोप देतील. आणि जवळ बी कानबाई किंवा उंबरखेड हे नाव लोक काढतील तवय तुन नाव निघी तथा असतो. कानबाई माय की जय. कानबाई चालनी गंगे भरी व माय चालनी गंगे भरी. कानबाई चालनी गंगे भरी व माय चालनी गंगे भरी. साखर पेरत चालनी व माय पेरत चालनी. साखर पेरत चालनी व माय पेरत चालनी. कानबाई चालनी गंगे भरी व माय चालनी गंगे भरी. कानबाई चालनी गंगे भरी व माय चालनी गंगे भरी. या उत्सवना महिमा कसा शे. उंबरखेडाठे कानबाई मातानं पहिलं वैलं मंदिरनी स्थापना वहिनी आणि फक्त खानदेशमाच नाही तर अख्खा महाराष्ट्रामा हा कानबाई माताना उत्सव साजरा होईना. आमना जागृती मंडळीनी देवी देवतेसना इतिहास दखाडानी परंपरा शे. तो प्रयत्न आम्ही करेल शे
आणि हाई कथा आम्ही आयराणी भाषामा मांडी राहिलो. त्यानं खरं कारण म्हणजे आपला कानबाई मातानं मायरनं जे कुळशी आहे ना ते बळसणानं ते 200 आईर परिवार शे. त्या आयरेसनी घरनी रागा आणि तिनावर तिनंच आपला खानदेशनी भाषाले हाई नाव पडेल शे. म्हणीसन आपण बट्टा खानदेशना लोके आयराणी बोलतस. बोला कानबाई माता की, बोला खंडोजी महाराज की.